आमचे नेते दी इचलकरंजी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेडचे चेअरमन माननीय श्री राहुल प्रकाश खंजिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक योगेश कौंदाडे, संजय सेटे, समीर कुलकर्णी, सतीश काजवे, मिलिंद नवनाळे, दीपक रावळ, उदय कुंभार। इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक 16 मधील संजय गांधी नगर सांगली नाका परिसरात सुरू असलेल्या हापराऊंड गटरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे। हलक्या दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याने महानगरपालिका प्रशासनाने संबंधित मक्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी तरारणी पक्षासह भागातील नागरिकांनी उपायुक्त तैमूर मुल्लानी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। प्रभाग क्रमांक 16 मधील संजय गांधी नगर परिसरात असलेल्या गटारी अत्यंत जुन्या असल्याने त्या जीर्ण होऊन सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यामुळे या भागात नवीन हापराऊंड गटारी करण्यात याव्यात त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता। तसेच आमदार प्रकाश आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून भागातील विकासासाठी नगरोत्थान योजनेतून निधी प्राप्त झाला। त्यातून या भागात हापराऊंड गटर केली जात आहे, परंतु प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले। या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे। सदरचे काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता अत्यंत निकृष्ट व सुमार दर्जाचे साहित्य वापरले जात आहे। हापराऊंड गटारीसाठी वापरले जात असलेले सिमेंटचे साचे हे तुटक्या फुटक्या स्वरूपात वापरले जात आहेत। त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने भागातील नागरिकातून विरोध दर्शवत हे काम थांबविण्याची मागणी केली जात आहे। शिवाय वारंवार तक्रारी केल्यानंतरही महानगरपालिकेच्या अभियंत्याकडून या कामाची पाहणी केली जात नाही। तसेच थर्ड पार्टीकडूनही कामाची पाहणी व दर्जा तपासला जात नाही। त्यामुळे हे काम करूनही न केल्यासारखेच असल्याने भागातील नागरिकातून तीव्र विरोध दर्शवला जात आहे। या संदर्भात संबंधित मक्तेदारावर तातडीने कारवाई करण्यात यावी काम चांगल्या दर्जाचे करून घेण्यात यावे, अन्यथा या प्रश्नी तरारणी पक्षाच्या वतीने भागातील नागरिकांसह आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तरारणी पक्षाचे कार्यकारिणी सदस्य अनिकेत चव्हाण यांनी दिला आहे। बोला। सांगली नाका परिसरातील संजय गांधी नगर परिसरातील गटरीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था होती। त्यामुळे आम्ही आमदारांच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून पाठपुरावा करून 35 लाख रुपये हापराऊंड गटरसाठी संजय गांधी नगर परिसरातील पूर्ण गटरी खराब झालेल्या असताना 35 लाख रुपये नगरोत्थान योजनेतून आमच्या प्रभागाला मिळाले। त्या 35 लाखाची काम सुरू झाले, परंतु आता 2 दिवसापासून आम्ही काम बघत आहे। अत्यंत निकृष्ट दर्जाचे गटरीचं काम या परिसरामध्ये होत असताना दिसत आहे। नागरिकांच्या तक्रार आल्यावर जागेवर पाहणी केली, परंतु एस्टिमेट मध्ये जे डिटेल्स दिलेले आहेत कशा पद्धतीने काम करायचं आहे त्याचा कुठलाही या ठिकाणी त्याचा प्रकार आपल्याला दिसत नाही। त्या एस्टिमेटच्या विरुद्ध काम सगळं चालू आहे। नगरपालिकेचा कोणताही अधिकारी या ठिकाणी व्हिजिट करायला अजून आलेला नाही आहे आणि एवढ्या वर्षातून 20-25 वर्षातून या ठिकाणी काम एवढं चांगल्या पद्धतीने व्हावं अशी नागरिकांची अपेक्षा होती। नेत्यांनी सुद्धा लागेल तेवढा निधी या प्रभागासाठी दिलेला आहे, परंतु जर का एवढे पैसे लावून सुद्धा निकृष्ट दर्जाची कामं होत असतील तर ते आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही।